दीपक 11 टीमला विनंती आहे की आपण आपल्या कॅप्टनला पाठवा, येताना सोबत प्रवेश फी देखील पाठवा, ही विनंती आहे। आता मात्र ज्या टीमची मॅच असेल टॉस पाडतानाच प्रवेश फी सोबत घेऊन या, ही विनंती असेल प्रत्येक टीमला। दीपक 11 या, आपलं स्वागत आहे। अगदी चांगले खेळण्यात अपयश ही यशाची पहिली पायरी असते आणि इथे आपण बघू शकतात की एक चांगला विजय, दिमागदार विजय मिळवला वामिका स्टार आगवण टीमने। जय जगन्नाथ देव वामिका स्टार आपल्याला पाहायला मिळते। अगदी बघायला गेलं तर आजच्या चर्चेतलं आणि बघायला गेलं तर ज्यांचा दरारा आहे अंडर बॉक्स क्रिकेटमध्ये ती टीम पाहायला मिळते वामिका स्टार। आणि हेच नाव आपल्याला वायकट्टा चषकामध्ये पाहायला मिळालं, ज्या चषकामध्ये आपल्याला पालघर जिल्ह्यातील सुपरस्टार खेळाडू खेळताना दिसले आणि तिथे देखील ते नाव गाजवलं। अगदी मात्र त्या नावाची लाज ठेवली असं म्हणायला हरकत नाही, सर्व खेळाडूंनी पालघर जिल्ह्याची लाज ठेवली। अगदी पालघर जिल्ह्याचं नाव कानकोपऱ्यात पोहोचलं आहे ते वामिका स्टारमुळे, यात काही वाद नाही। अगदी मोठी स्पर्धा वायकट्टा चषक आपल्याला पाहायला मिळालं आणि तिथे मात्र अंतिम सामन्यामध्ये प्रवेश केलं होतं रायगड संघाविरुद्ध। मात्र अंतिम सामना होता आणि तिथे मात्र पराभूत झाले, सेकंड प्राइज त्यांना मिळालं। आलेले आहे तिकडे आपण बघू शकता, आता आमचे आदरणीय सन्माननीय कीर्तीजी घरत इथे उपस्थित आहेत, त्यांचे शुभ हस्ते इथे सन्मान चिन्ह देण्यात येईल दीपक 11 टीमला। फ्री क्वार्टरची मॅच असेल, बघूया पहिली टीम कोणती असेल जी क्वार्टर फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल या स्पर्धेमध्ये। अगदी विकी तयार, गोलंदाज यावेळेस मंगेश तयार, एकमेकाच्या बाजूचे गावं आमने सामने आहेत। पंचाळी आगवण, पहिला चेंडू अगदी वाईटचा इशारा पंचाकडे केला फलंदाजाने, पंच सांगतात की नाही हा चांगला चेंडू आहे। अगदी यॉर्कर लाईनचा चेंडू होता, सुरुवात डॉटने केलेली आहे। एक ताकदवान गोलंदाज आहे मंगेश, बघायला गेलं तर चांगली गोलंदाजी नेहमीच हाताळतो आणि तशीच काही सुरुवात करून दिलेली आहे त्याने। पहिला डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळते, तयार, चांगला फटका आहे। इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण, ज्या खेळासाठी हे ओळखले जातात वामिका स्टार ते मात्र पाहायला मिळते। क्षेत्ररक्षण खूप चांगलं आपल्याला पाहायला मिळेल, आगवण संघ यासाठी खूप फेमस आहे। आणि एक धाव, सिंगल धावेने खातं खोललेलं आहे। पंचाळीचा मात्र फलंदाज पुनीत ऑन स्ट्राईक, मागच्या मॅच मध्ये सुपर बॅटिंग केली होती पुनीतने, चांगल्या धावा त्याच्या बॅटमधून आल्या होत्या। धावसंख्या 1 ने पुढे जाईल, धावसंख्येचा विचार केला तर 2 धावा धावपलकावर। थोडा आवाज जाड करा सांग या माहिती। चौथा चेंडू शॉर्ट चेंडू आहे, परंतु फटका तेवढा ताकदवर नाहीये। कमकुवत स्ट्रोक ज्याला म्हटलं जातं तो स्ट्रोक खेळला जातोय आणि ते डॉट चेंडू आलाय। पण एकदम मात्र हलक्या हाताने खेळला जातोय, सिंगल इकडे असेल। अचूक टप्पा मात्र आपल्याला पाहायला भेटतो गोलंदाजाकडून यावेळेस। अगदी मात्र गुड लेंथ डिलिव्हरी ज्याला म्हटलं जातं तो चेंडू टाकला जातोय। लेग स्पिन गोलंदाजी होत असताना तंत्रमुक्त गोलंदाजी होत आहे आगवण संघाकडून। धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 3 आपल्याला पाहायला मिळते। पुणीचा फटका फसला होता, अगदी समोर होता पडला क्षेत्ररक्षकापेक्षा। एक धाव असेल, सिंगल पाहायला मिळेल। पहिलं षटक समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 4 आपल्याला पाहायला मिळते। पहिली मॅच अगदी मात्र सोप्या रीतीने चांगली पाहायला मिळाली, 1 मध्ये 4 आले होते। फलंदाजी करत असताना 37 बनवल्या होत्या पंचाळी संघाने आणि इथे देखील त्या धावा पाहायला मिळतील अशी अपेक्षा केली प्रेक्षकांनी, कारण की एक चांगली मॅच नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल। 2 ताकदवान टीम आमने सामने आहेत, परंतु ताकदवान खेळ होईल का मैदानाच्या आतमध्ये हे मात्र प्रश्नचिन्ह आहे। 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर। जितेश हा गोलंदाज आलेला आहे गोलंदाजी मार्कवर। अगदी थोडीच तोड देणारे दोन्ही टीम आहेत, दोन्ही टीमकडे चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण आहे आणि असं म्हटलं जातं समान ताकदीचे टीम जेव्हा आमने सामने येतात तेव्हा मात्र चुरस पाहायला मिळते। ही चुरस पाहण्यासाठी आमचे प्रेक्षक वर्ग देखील इकडे उपस्थित झाले, त्यांचं देखील सहर्ष स्वागत। पहिली रजनी आपल्याला पाहायला मिळते, 3 रजनीची ही स्पर्धा अगदी 9, 10 आणि 11 आता हात खुलल्यात, पंचाचे वाईटचा इशारा आलेला आहे। स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल, स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 5 धावा धावपलकावर। चला, पंचाच्या निर्णयावर संदेह करायचा नाहीये, रिव्ह्यू कोणालाच नाहीये हे लक्षात घ्या, फक्त पंचाला डाऊट असेल तर मात्र रिव्ह्यू घेतला जाईल।
कट करण्याचा प्रयत्न केलाय डीपमध्ये क्षेत्ररक्षक. यावेळेस मात्र चांगली फेकी अटॅकिंग फिल्डिंग नेहमीच पाहायला मिळते आगमन टीमकडून आणि यावेळेस मात्र रनआउट करण्याचा प्रयत्न केला होता. एक धाव पूर्ण होताना पाहायला मिळते. विकी हा महत्त्वपूर्ण खेळाडू आहे, महत्त्वाचा शिलेदार आहे. इकडे मात्र त्याला विकेट घेणं गरजेचं होतं आणि त्याकडेच मात्र थ्रो केला. परंतु बघायला गेलं तर त्या लयमध्ये सध्या तरी या मॅचमध्ये नाही दिसलेला आहे. अगदी कोणत्याही क्षणाला मात्र हा खेळाडू फॉर्ममध्ये येऊ शकतो, यात काही वाद नाही. परंतु ते येणं गरजेचं आहे कारण की एक मोठी टीम समोर आहे. समोर विकास आहे, समोर जगदीश आहे. अगदी मात्र बघायला गेलं तर मोठी बॅटिंग साईड आहे आणि त्यांना तुम्हाला जर इथे पराभूत करायचं असेल तर मोठा खेळ करावा लागेल. शॉर्ट बॉल आहे, पुन्हा एकदा खराब फटका आहे. अगदी टॅपचे फटके खेळले जात आहेत. अगदी सोपं आव्हान देत आहेत क्षेत्ररक्षकाला. चेंडू आरामात अडवलाय, परत केलाय गोलंदाजाकडे. खूप चांगला चेंडू मात्र वापरण्यात आलेला आहे. टेनिस बॉलचा यूज केला या स्पर्धेसाठी. ग्राउंडिंग स्ट्रोक तुम्हाला खेळावं लागते, प्रॉपर टायमिंग तुम्हाला करावं लागेल. ज्याप्रमाणे लेदर क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळते प्रॉपर टायमिंगने चेंडू गॅपमध्ये ढकलला जातो, तो गॅप शोधावा लागेल फलंदाजाला. एक धाव. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 7 पाहायला मिळते, 7 स्कोर कार्डवर अगदी पाहायला मिळते. बघायला गेलं तर वातावरणामध्ये टेम्परेचर थोडं डाऊन होत चाललेलं आहे, परंतु खेळाडूमध्ये टेम्परेचर वाढत चाललेलं आहे. अगदी मात्र मैदान गरम झालं, खेळाडू गरम झालेत. फटका चांगला आहे परंतु इकडे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण नाही झालं. एक धाव मात्र नक्की पाहायला मिळते. पुनीत अगदी चांगल्या रीतीने चेंडू बॅटवर घेत आहे. अंडर बॉक्स क्रिकेट अगदी थंडीच्या दिवसामध्ये खूप मोठी मागणी आहे आज खेळाला. अगदी बघायला गेलं तर स्पर्धा खूप पाहायला मिळते दिवसाच्या दिवसामध्ये. त्याचप्रमाणे गरमीच्या दिवसामध्ये इकडे उंचावर मात्र चेंडू खेळला जातोय. कंट्रोल नाही होतं या फटक्यामध्ये. बघायला गेलं तर खाली ठेवू शकला नाही चेंडूला आणि त्यामुळे अंडर बॉक्स क्रिकेटच्या खेळामध्ये आत्महत्या आपल्याला पाहायला मिळते. विकेट. विकी बॅक टू डगआउट. नवीन फलंदाज मैदानामध्ये येत असताना यावेळेस आपण बघू शकतात प्रतीक. अगदी बॅटिंगखाली चेंडू होता परंतु मी पहिलेच म्हटलं त्या फॉर्म मध्ये विकी दिसत नाहीये. अगदी मात्र बघायला गेलं तर विकेट जो आहे ओहो बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने खेळला जातोय. गली रिजन मध्ये एक धाव नक्की असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. षटक क्रमांक मला तर वाटते दुसरं समाप्त. धावा झाल्यात फक्त 9 या करण्यासाठी बोलतोय कारण की समोर जय जोगन्यादेव, वामिका स्टार, आगमन आहे आणि त्यांच्या विपक्ष तुम्ही खेळत असताना किमान स्कोरबोर्डला 24 चेंडू 30 तरी बनवले पाहिजेत जेणेकरून आपले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये जेव्हा उतरतील त्यांच्याकडे काहीतरी करण्यासाठी असेल. 90 धावा झालेल्या आहेत. मोठा गॅप आहे मैदानामध्ये. आपण बघू शकतात की मागची मॅच मोठ्या फरकाने जिंकलेली आहे वामिका स्टारने आणि ही मॅच देखील जर बघायला गेलं तर पहिले 2 ओव्हर जर बघायला गेलं तर आपल्या बाजूने वामिका स्टारने लावलेले आहेत. हिम्मत हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर. यानंतर होणारी नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल आजच्या रात्रीमधली तारापूर ए आणि मायको बी. विकेट पुन्हा एकदा तारापूर ए आणि मायको बी. इनिंग ब्रेकमध्ये दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस का बॉसमध्ये या आणि तिथे मात्र टॉस केला जाईल. तारापूर ए आणि मायको बी. क्रिकेटची परिभाषा क्रिकेट स्पर्धा बदलली असं म्हणायला हरकत नाही. अगदी ज्या स्पर्धा आपण बघू शकता सुरुवातीच्या काळामध्ये 15 वर्ष मागे गेले तर 3 ते 5 हजाराचं पहिलं पारितोषिक असायचं आणि ते बदलून आता मात्र जर बघायला गेलं तर पारितोषिक 30 ते 50 हजाराचं आपल्याला पाहायला मिळते. येत्या काळामध्ये जर बघायला गेलं तर अंडर बॉक्स क्रिकेटची पालघर जिल्ह्याची म्हणा किंवा त्याचप्रमाणे पालघर तालुक्यातील सर्वात मोठी स्पर्धा 1 लाखाची आपल्याला पाहायला मिळेल डीएनसीसीच्या मैदानावर आणि मोठ्या स्पर्धेचं आयोजन डीएनसीसी करणार आहे या वर्षी. यात काही वाद नाही आणि हा आलाय चौकार. 4 धावा. अगदी स्वीपचा फटका. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. हे करावं लागेल.
स्कोरबोर्डला धावा बनवाव्या लागतील. 13 धावा धावफलकावर. हिम्मत हा गोलंदाज पाहायला मिळते. तब्बल 1 लाखाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र जेवढे बक्षिसाचे त्याच्याहून जास्त ते एंट्री फी भरावी लागते स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी. मानाचा चषक, यंगस्टार चषक हा देखील मात्र एक मोठा चषक आपल्याला, मोठं आयोजन पाहायला मिळते. एक मानाचा चषक आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक टीम जिंकण्यासाठी मैदानामध्ये उतरले. अगदी हलक्या हाताने खेळला फटका. सिंगल मध्ये मात्र यावेळेस कन्वर्ट करताना फलंदाज 1 धाव. 1 धावाने स्कोरबोर्डचा विचार केला. स्कोरबोर्ड 14. अगदी बॅट्समनची स्ट्रॉंग झोन लॉक केली आणि त्यानंतर मात्र मजबूर केलं की ऑफसाईडला खेळावं. आणि तो ऑफसाईडला खेळण्याच्या प्रयत्नात इकडे मात्र फटका थोडा वेळ हवीत होता, परंतु डिक्लेअर झोनमध्ये 1 धावेसाठी गेलाय. 14 धावा धावफलकावर. पहिली टीम कोणती असेल जी क्वार्टर फायनल मध्ये टॉप 8 मध्ये जाईल. अगदी ओव्हरपिच फटका तेवढा सजवता आला नाही, चांगला बॅटीवर घेता आला नाही आणि नो स्कोर, पहिला नो स्कोर पाहायला मिळतो या स्पर्धेतला. या अगोदर देखील झालेला आहे, परंतु या मॅच मधला पहिला नो स्कोर पुणेच्या नावावर. ओव्हरपिच चेंडूवर हनुमान फलंदाज नो स्कोर करत नाही, परंतु इकडे पायावर कंट्रोल राहिला नाही. जी लक्ष्मण रेखा दिली आहे अगदी क्रीजच्या पुढे, त्याला टच केलं तर नो स्कोर हा कॉल दिला जातो. शॉर्ट बॉल आहे. यावेळेस खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळते विकास सारख्या क्षेत्ररक्षकाकडून. अगदी बघायला गेलं तर जो क्षेत्ररक्षक नेहमीच डाईव्ह करून चेंडू अडवतोय, परंतु यावेळेस मात्र सोपा चेंडू मिस झाला त्याच्याकडून. चौकार पाहायला मिळतोय. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 स्कोर कार्डवर. आताच्या षटकामध्ये काही धावा येत असताना. चला वामिका स्टार थोडा स्पीडअप ठेवा. प्रत्येक चेंडूवर चर्चा करू नका. पंच तुम्ही देखील ताकीद द्या तिथे. चार धावेने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 18 आपल्याला पाहायला मिळते. टोटल 12 मॅच आज आपल्याला पाहायला मिळतील. तिसरी मॅच ऑन आहे. यानंतर अजूनही 9 मॅचेस बाकी आहेत, त्यामुळे खेळाला स्पीडअप ठेवा. चेंडू झाले ते म्हणजेच 5 आणि शेवटचा चेंडू. आयुष करत आमच्यासोबत जोडला जातो कॉम्बॉक्स मध्ये गुणलेखक म्हणून. स्वागत आहे आयुषचं देखील. वाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 19-19. यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला फलंदाजाने. इथे चेंडू मात्र थोडा काळ हवेत होता, परंतु 1 धाव. 20 धावा धावफलकावर यावेळेस पाहायला मिळते. षटक क्रमांक आपण बघू शकता 30 समाप्त. जवळ 6.5ची सरासरी मेंटेन केलेली आहे. इथून मात्र जर विचार केला तर थोड्या धावा बनवावे लागतील. किमान 10-12 धावा आताच्या षटकामध्ये येणं गरजेचं आहे. येणाऱ्या षटकामध्ये म्हणजे शेवटच्या षटकामध्ये, 4थ्या षटकामध्ये जे स्पॉन्सर आम्हाला लाभलेले आहेत त्यांचं मात्र मी नाव घेऊ इच्छितो. नक्कीच वेळेनुसार मात्र प्रत्येकाचं नाव घेतलं जाईल. विदुरजी पाटील साहेब फर्स्ट प्राइज आम्हाला दिलेलं आहे, त्यांचं धन्यवाद. कीर्तेशजी गरज साहेब सेकंड प्राइज आम्हाला दिलेलं आहे. ग्रामपंचायत सालवड उपसरपंच साहेब. त्यानंतर रुपेशजी गरज यांनी आम्हाला 3rd प्राइज दिले आहे, धन्यवाद. निखिलजी ठाकूर, विक्कीजी झा, तुषारजी पाटील. यूट्यूबचा मात्र पूर्ण खर्च त्यांनी इथे मात्र आम्हाला दिलेला, त्याकरता त्यांचं धन्यवाद. यावेळेस चांगला फटका आहे. गॅप मात्र इकडे शोधता आला आणि चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव मात्र पाहायला मिळेल. स्कोरबोर्ड सिंगलने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21 धावा धावफलकावर. पूर्ण नाही, फक्त आर्थिक मदत केली यूट्यूबसाठी. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 21. 5 चेंडू आहेत. गोलंदाज जितेश संगनायक आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचा अंतिम कॉल वामिका स्टारला असेल. खेळाला थोडा स्पीडअप ठेवा. यावेळेस फटका चांगला आहे. काय चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुपर फील्डिंग करताना मंगेश पाहायला मिळतोय. अगदी आपल्या संघाच्या 3 धावा सेव्ह केल्या आहेत. 1 धाव मात्र नक्कीच असेल. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 22 धावा धावफलकावर 22 स्कोर कार्डवर पाहायला मिळतात. येणाऱ्या अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. अगदी मात्र ज्याप्रमाणे म्हटलं तर बॉक्स क्रिकेटचा खेळ सांगितला म्हणजे हा खेळ फलंदाजी आणि गोलंदाजीपेक्षा क्षेत्ररक्षकाचा खेळ आहे असं म्हणायला हरकत नाही. खूप मोठं काम पार पाडावं लागतं क्षेत्ररक्षकाला. चेंडू अगदी छोट्या फॉर्मॅटमध्ये तुमच्याकडे येणार आहे. यावेळेस काय स्ट्रोक आहे. सुपर टायमिंग. पुणेचा हा फटका. गॅप शोधलाय. 4 धावा. मी पहिलेच म्हटलं दोन्ही एकमेकांना जाणणारे हे संघ आहेत. आजूबाजूचे गाव लढतायत. दोघांना दोन्ही टीमला या बघायला गेलं तर कमजोरी आणि ताकद माहिती आहे.
आणि तशी मॅच देखील पाहायला मिळेल. तारापूर ए आणि मायकोप बी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. टॉस बॉक्समध्ये तारापूर ए आणि मायकोप बी. 4 धावेने स्कोरबोर्डचा विचार केला. 26 आलेले आहेत. चांगला फटका गॅपमध्ये बॅक टू बॅक चौकार. पुनीत आज चांगल्या लयमध्ये. पुनीत आज कमाल करतोय. सुपर कामगिरी करतोय. जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. आज की रात बनती हुई पुनीत के नाम. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30 पाहायला मिळते. अगदी वेळेवर मात्र उपयुक्त खेळी येत असताना पुनीत कडून असं म्हणायला हरकत नाही. कारण की धावा आल्या नव्हत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये 90च होत्या. अमिका स्टार शेवटचा अंतिम कॉल. टाइम ओव्हर झालेला हे लक्षात घ्या. पेनल्टी आम्हाला देण्यास भाग पाडू नका हे लक्षात घ्या. प्रत्येक चेंडूवर मीटिंग करू नका. चौकार सिंगल विकेट वाईट चेंडू डॉट बॉल हे मात्र क्रिकेटचा भाग आहे. यावेळेस कट केलेला आहे. काय सुपर स्ट्रोक आहे. पुन्हा एकदा 3 लगातार चौकार. पुनीत ऑन फायर. वेळेवर का होईना परंतु इकडे मात्र वेळेत खेळ होत असताना पुनीत कडून 34 धावा धावपलकावर लागले जात आहेत. क्या बात आहे. असं वाटलं होतं की 25च्या आतमध्ये 20च्या आतमध्ये थांबवण्यात येईल परंतु पुनीत आहे आणि पुनीतने ते करून दाखवलंय. पुन्हा एकदा कट केलेला फटका आहे. 1 धाव नक्की असेल परंतु पुन्हा एकदा मात्र टोटलला चांगल्या रीतीने इकडे पोहोचवलं आहे 35 धावेवर. अगदी बघायला गेलं तर मागच्या मॅच मध्ये 37 बनवलं. या मॅच मध्ये 35-36चं आव्हान असेल. जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये जिथे आपले समवेत जुळले जातील. दीपेश कंडी सर दोन टीमचे कॅप्टनला विनंती असेल या आपण मायकोप बी आणि त्यांच्या विरुद्ध तारापूर ए टॉस साठी यायचं आहे. तारापूर ए मायकोप बी. येताना प्रवेश फी सोबत घेऊन या. दोन्ही टीमला विनंती आहे येताना प्रवेश फी सोबत घेऊन या. आदरणीय प्रीतमजी खरं त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक या ठिकाणी केली जाते. 2 संघांमध्ये तारापूर अ विपक्ष मायकोप ब असे 2 संघ एकमेकांच्या विपक्षामध्ये लढताना पाहायला मिळतील. आपल्या खेळासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. चला एकंदरीत चॉईस द्या मी विनंती करतोय मान्यवरांना. टॉस या ठिकाणी महत्वपूर्ण स्वरूपामध्ये आपण पाहतोय. मायकोप ब संघाचा पुकार असणार आहे. बघा एका साईडने जर आपण विचार केला तर यंगस्टार आहे आणि दुसऱ्या साईडने 2025 दोनपैकी एक पुकार करावा लागेल. यंगस्टार असा पुकार करण्यात आलेला आहे. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकला जातोय तो तारापूर संघाच्या माध्यमातून. मी विनंती करतोय मान्यवरांना आपण आदरपूर्वक सन्मानपूर्वक मुख्य व्यासपीठावरती विराजित व्हायचा आहे. टॉस आपण जिंकलेला आहे. 4 षटकांचा सामना. काय निर्णय घेणार? क्षेत्ररक्षक करणार. प्रथम क्षेत्ररक्षण करायचं आहे. प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करतील? आम्ही 30-35 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. आणि त्यासाठी तुमच्या संघामधील अत्यंत भरवशाचे असे गोलंदाज? बॉलर तर सर्व आहेत तरी पण अरकम सैफ आणि फरदीनवर जास्त आमचा भार आहे. नक्कीच. तू इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कुणाला फॉलो करतोयस? लहानपणी टीव्ही मध्ये पाहिलंस आणि ठरवलंस मी देखील क्रिकेट खेळेन, मी देखील माझ्या गावाचं नाव मोठं करेन? विराट कोहली. नक्कीच. आणि काय म्हणशील एकंदरीत यंगस्टार चषक पास्थळ हे 9वं पर्व आहे. आयोजन नियोजन कसं वाटलं तुला इथे येऊन? आयोजन नियोजन खूप चांगलं आहे ना. दरवर्षी काय ना काय अपडेट इथे असतेच आणि यावर्षी तर एकदम खूप चांगला वाटत आहे. ग्राउंड पण एकदम अतिसुंदर वाटत आहे. नक्कीच. आपल्या एकंदरीत पूर्ण संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. दुसऱ्या बाजूने मायकोप ब संघाचे संघनायक आमच्या समवेत जोडले गेलेले आहेत. टॉस जर जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मनाविरुद्ध घडलेला आहे. आता प्रथम फलंदाजी करायची आहे. काही ठरवलंय अमुक एक टोटल पर्यंत पोहोचलं जावं? 40-45. आणि त्यासाठी तुमच्या आघाडीचे भरवशाचे फलंदाज?
मनीष भोईर, कुणाल भोईर आणि अजय पाटील. नक्कीच कसं वाटतं आयोजन नियोजन? 5 पैकी जर तुला स्टार द्यायचे असले या स्पर्धेला तर किती स्टार देशील? 5. नक्कीच. आणि तुझ्या संघामधील तुझा आवडता खेळाडू कोणता, ज्या खेळाडूला तू लहानपणी पाहिलंस आणि ठरवलंस मी देखील क्रिकेट खेळेन, मी देखील माझ्या भावासारखाच मोठा बनेन? मनीष भोईर. नक्कीच आपल्या देखील खेळासाठी मनापासून शुभेच्छा असणार आहेत. तर टॉस बॉक्स मधून न्यूज अशा आहे नाणेफेकीचा कौल या ठिकाणी जिंकलेला आहे तारापूर अ ह्या संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा धाडसी निर्णय. थँक्यू सो मच. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद दीपेश सर. या अगोदर आपण बघितलं की टॉस जिंकून प्रत्येक संघ फिल्डिंग घेतोय, कारण की स्वाभाविक आहे फिल्डिंग करणं, आणि इथे तोच निर्णय तारापूरने घेतला. पहिलाच फटका, काय फटका खेळलाय, अगदी मात्र प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा फटका आहे. अगदी बार बार देखो हजार बार देखो असा स्ट्रोक. हा खेळाडू लाजवाब आहे, अप्रतिम आहे. जेवढं त्याचं कौतुक करेल तेवढं कमी आहे. जगदीश माची ऑन फायर झालाय. एक कलात्मक स्ट्रोक खेळण्याची क्षमता त्याच्याकडे आहे, त्यामुळेच वायकट्टा चषकामध्ये पालघर संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, एका स्टार संघामध्ये आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच जगदीश माची. पहिला चेंडू छान सुरुवात, कट केलेला आहे. इकडे क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षण. अगदी ग्राउंडिंग फिल्डिंग तुम्हाला करावी लागेल. क्षेत्ररक्षण तुमचं टॉप क्वालिटीचं होणं गरजेचं आहे. चांगल्या टीमला जर तुम्हाला हरवायचं असेल तर फक्त एक बाजूने नाही तर तिन्ही बाजूने चांगली कामगिरी करावी लागेल. बॅटिंग, बॉलिंग आणि क्षेत्ररक्षण. एक धाव, आणि की दोनधारी तलवार आहेत फलंदाज. अगर ये चल पडे तो भले भली टीम गिर पडे. काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये इकडे मात्र मी नक्की म्हणेल, घर से निकला था मैं छातों के भरोसे, मुझे क्या पता था पानी निकल जाएगा सर के ऊपर से. आणि इकडे तेच पाहायला मिळते की स्वतःचा खेळाडू इकडे काम करतोय खराब, आणि त्यामुळे मात्र विकेट येता येता राहिलाय. एकदम सोपा कॅच ड्रॉप केलाय. जीवनदान फलंदाजाला डाऊन द लेग साईड. हा फरक असतो गोलंदाजाला जेव्हा सपोर्ट भेटत नाही. लाईन देखील चेंज झाली आणि लेन देखील चेंज झाली. इकडे वाईट चेंडू आलाय. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. 7 धावा. बॅकफुटवर जाऊन कट केलेला आहे. काय गॅप शोधलाय. ही कला आहे जगदीशकडे. बघायला गेलं तर मैदानाच्या कानोकोपऱ्यात खेळला जातोय. फलंदाज फटके खेळण्यासाठी माहीर आहे. 3 खेळाडूंमध्ये मात्र चांगला गॅप शोधला जातोय. बघा मागच्या चेंडूवर तुम्ही कॅच पकडला असता तर 1 विकेट मिळाला असता. एकदा वाचल्याची नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये आला असता, आणि कॅच ड्रॉपमुळे मात्र फरक पडतोय. जगदीशला स्ट्राईक आहे तर वाईट आला, चौकार आला. त्यामुळे एक एक मुवमेंट खूप महत्त्वाची असते क्रिकेटच्या खेळामध्ये. आणि इथे आपण बघू शकतात की त्या मुवमेंटने थोडं बॅकफुटवर ढकललंय पंचाळी संघाला. शॉर्ट बॉल बघा. जगदीशचे फटके बघून असं वाटते की चौकार मारणं कितकी सोपं आहे. अगदी मात्र तंत्रमुक्त हे फटके आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनगटी स्ट्रोक गॅप शोधला जातो. 4 धावा. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. 15 धावा धावपलकावर 15 स्कोर कार्डवर. 1 मॅन आर्मी, 1 साइड हिरो जगदीश माची, ब्रँड ऑफ आगवन. सुपर कामगिरी होत असताना मैदानाच्या आतमध्ये 3 चौकार आलेत. विकीवर हल्ला झालाय. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 5. शेवटचा चेंडू बाकी आहे. 15 धावा धावपलकावर. 36चं आव्हान दिलेलं 15 झालेले आहेत. 21 धावेची गरज आहे. चेंडू असतील 19. 4 ओव्हरची मॅचेस यावेळेस आपण बघू शकतात. चला स्पीडअप ठेवा खेळाला. मॅच ऑन करा. शेवटचा चेंडू पहिल्या षटकामध्ये 15 स्कोर कार्डवर. तिसरी मॅच ऑन आहे. पहिली टीम क्वार्टर फायनल मध्ये कोण असेल बघूया. पुन्हा एकदा मात्र सरळ स्ट्रोक खेळला जातोय. चेक केला शॉटला असं म्हणायला हरकत नाही. सरळ स्ट्रोक चेक केला यावेळेस फलंदाजाने, आणि इकडे डॉट चेंडू आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा धावपलकावर. येणारे 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 21 धावा बनवायचे आहेत. मी पहिलेच म्हटलं की इकडे चांगला गॅप आहे, चांगलं मोठं मैदान आहे. सर्वांनी या मैदानाचं कौतुक केलं, या आयोजनाचं कौतुक केलं. अगदी इथे आल्यावर मात्र सर्व खुश झाले. खेळाडू आपण बघू शकतात खेळण्यासाठी आतुर आहेत या मैदानावर, यात काही वाद नाही. आणि यंगस्टर ग्रुपचं जेवढं कौतुक करेल तेवढं कमी. जवळजवळ महिनाभर मेहनत घेतलेली आहे हे हिरवेगार मैदान करण्यासाठी, त्याचबरोबर खेळपट्टी बनवण्यासाठी. बघायला गेलं तर त्यानंतर हे सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळते. एका दिवसात 2 दिवसामध्ये नाही होत. जवळजवळ महिना 1.5 महिन्याची मेहनत रंग येत असताना आपल्याला पाहायला मिळते. यस, सर्वात मोठं यज्ञेश घरतचा हातभार
पूर्ण ग्रुपची मेहनत आहे, परंतु त्यामध्ये मोठा हातभार यज्ञेश घरतचं. वाईट चेंडू आला, स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. पुन्हा एकदा वाईट, खराब क्षेत्ररक्षण. 1+1 युवा खेळाडू थोडा भरकटतोय लाईन पासून. स्कोरबोर्ड 2 ने पुढे जाईल. स्कोरबोर्ड यावेळेस आपण बघू शकतात 18 धावा धावपलकावर लागल्या जातात. 18 झालेत, 18 पाहिजेत. 18 मध्ये युवा खेळाडू आहे. जसं अमोलजी मोरे साहेबांचं इकडे आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण आपलं स्वागत आहे VIP डाईजवर. यावेळेस पंचाचा इशारा काय येतोय इथे? पंचाने चेंडू चेक केला जाईल आणि त्यानंतर मात्र इशारा दिला जाईल. कीर्तिजी गरज साहेबांना मी विनंती करेल की अमोलजी मोरे साहेबांचं इकडे स्वागत करायचं आहे. कॅमेरामॅन, कॅमेरा आमच्या VIP डाईजवर येऊ द्या. यस, नो चेंडू दिलेला आहे आणि नो बॉलने 1 धाव पुढे जाईल. एकही चेंडू हाताळला नाही आणि 4 एक्स्ट्रा धावा इथे खर्च केल्यात गोलंदाजाने. युवा खेळाडू आहे आणि थोडा दबाव आहे, कारण की चांगले फलंदाज समोर आहेत. काय गॅप शोधतोय इकडे जगदीश, काय सुपर बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतोय. जिथे मारतोय तिथे चौकार जात आहे. ग्राउंडिंग स्ट्रोक, अगदी प्रॉपर क्रिकेटिंग स्ट्रोक पाहायला मिळते. स्कोरबोर्ड 4 ने पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर 23-23. भरपूर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतील जानेवारी महिन्यामध्ये देखील. अगदी मात्र अंडरम बॉक्स क्रिकेटची बोईसर शहरामध्ये मोठी स्पर्धा तब्बल 1 लाखाची DNCC आयोजित आपल्याला पाहायला मिळेल. धनानी नगर क्रिकेट क्लब. चेंडू खराब आहे, इथे क्षेत्ररक्षण चांगलं केलंय. मी म्हणेल की जगदीशने इकडे चान्स घालवला, अजून एक चौकार आला असता. स्कोरबोर्ड 1 ने पुढे जाईल. बॉल द्यायचा आहे, प्रेक्षकांना विनंती आहे. 24 स्कोर कार्डवर 12 पाहिजेत फक्त. इकडे मात्र यावेळेस हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न कट केलेला आहे. विकास 1 धाव. बॅकफुटवर जाऊन मात्र स्क्वेअर कट खेळला जातोय. फटका. 25 स्कोर कार्डवर जगदीशची बॅटिंग पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग इकडे जमा झालेले आहेत आणि सगळ्यांना खुश केलेला आहे. आता मात्र चांगल्या टप्प्यावर चेंडू टाकला जातोय. अगदी मात्र खूप चांगली बॅटिंग होत असताना कट केलेला. इकडे काय घडतंय? रन आउट असेल. कॉलिंग मध्ये गडबड. विकास ला परतावा लागेल. यावेळेस तयार नव्हता फलंदाज जगदीश, त्यामुळे मात्र जर बघायला गेलं तर विकास रन आउट. नवीन बॅट्समन जितेश येतोय वन डाऊनच्या रूपामध्ये. अगदी मात्र 25 धावा धावपलकावर लागले जात आहेत. अजूनही 11 धावेची गरज आहे 13 चेंडू मध्ये. चला मात्र गोलंदाज बनी. काय फटका आहे जगदीशचा. अगदी मात्र यावेळेस गॅप शोधलाय कव्हरच्या ठिकाणी. चौकार. 4 धावेने मात्र स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्ड 30. यानंतर होणारी मॅच बघायला गेलं तर तारापूर ए संघाला पुरस्कृत आहे तो म्हणजेच मनोज बदाणे आणि त्याचप्रमाणे मायको बी संघाला मात्र पुरस्कृत आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजेच तुषार पाटील. सिंगल पाहायला मिळते. सिंगलने स्कोरबोर्ड पुढे जाईल. स्कोरबोर्डचा विचार केला तर यावेळेस 31. आता 5 धावेची गरज आहे. अगदी मात्र फिडिंग क्लोज करत असताना यावेळेस पंचाळी टीम 5 धावेची गरज. अंडरम बॉक्स क्रिकेटची स्पर्धा पहिली रात्र. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पडतो. 1 धाव मिळते. आता 4 धावेची गरज आहे आणि स्ट्राईकवर फलंदाज जगदीश. काय बॅटिंग केलं जगदीशने. 1 मॅन आर्मी. अगदी बघायला गेलं तर
11 चेंडू 19 धावा खेळलेला आहे. मी पहिलेच म्हटलं समोर जगदीश सारखा फलंदाज आहे, थोडा धावा स्कोरबोर्डला लावणं गरजेचं आहे. चांगल्या धावा लावल्या परंतु फिल्डरचा साथ मिळाला नाही. एक कॅच काय करू शकते दाखवून गेला. एक धाव. मी म्हणेल की जवळजवळ 5 बाउंड्री आहेत, 25 धावेवर खेळतोय जगदीश. 33 धावा धावपलकावर 3 ची गरज. चौकार येईल का? आणि चौकार येतोय. जितेशच्या बॅट मधून यावेळेस विनिंग स्ट्रोक. खेळ खल्लास. मॅच जिंकलेली आहे पहिली टीम यंगस्टार चषका मधली आपल्याला पाहायला मिळते, जी सुपर 8 मध्ये प्रवेश करत आहे क्वार्टर फायनल मध्ये. जय जगन्नाथ देव वामिका स्टार आगमन, अभिनंदन. आगमन झालंय आगमनचं टॉप 8 मध्ये. यावेळेस आपण बघू शकता शेक हँड्स केलं जात आहे. जेंटलमॅन गेम म्हणून ओळखला जातो क्रिकेटला. आणि इथे आपण बघू शकता आजूबाजूची गावं आहेत, एकमेकांसोबत खेळणारी हे खेळाडू आहेत. एक वेळ होता जिकडे वन मॅन शो पंचाळी ह्या संघातून आपल्याला 4 खेळाडू आगवनचे खेळताना दिसायचे, परंतु आता मात्र आगवनचा संघ स्वतः मैदानामध्ये उतरलाय. त्यामुळे मात्र आपण बघू शकता ते आगवण संघातून खेळताना दिसत आहेत. त्यामध्ये जगदीश, विकास, मी म्हणेल की वन मॅन शो पंचाळीची देण आहे ही आगवण संघाला. ती म्हणजे जगदीश, विकास, मंगेश आपल्याला पाहायला मिळत आहेत.